काहीतरी पौष्टिक खायचं असेल आणि तेही अगदी झटपट तयार होणारं, तर हे हाय प्रोटीन युक्त मुंगलेट आपण करू शकतो. करायलाही खूप सोपी आहेत. नाश्त्यामध्ये करू शकतो, मुलांना टिफिनवर देऊ शकतो. चला करूया. जय गजानन माऊली. प्रिया मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. पहिले आपण आमचूरची चटणी तयार करून घेऊया. चिंचेची चटणी करायला वेळ जातो, तर अशा वेळी ही आमचूरची चटणी अगदी लवकर बनवून तयार होते. त्यासाठी घेऊ 1 कप पाणी. या पाण्यामध्येच आपल्याला सर्व साहित्य मिक्स करायचं आहे. तर त्यासाठी 3 चमचे आमचूर पावडर, त्यासोबतच पाऊण वाटी गूळ, साखर घेतली तरी चालेल, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि अर्धा चमचा मिरेपूड. आता हे सर्व साहित्य मिक्स करू. आमचूरच्या त्यामध्ये गाठी असतात तर त्या मोडून घ्यायच्या. सर्व साहित्य एकजीव करून घेतलं की आता याला शिजवून घेऊ. त्यासाठी अर्धा चमचा तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं. पाव चमचा हिंग घालायचा आणि आपण तयार केलेलं आमचूरचं पाणी घालून 2 ते 3 मिनिट मंद गॅसवर शिजवून घेऊ. याला एक उकळी आली की आपली आमचूरची चटणी तयार. चिंचेची चटणी करायला वेळ नसेल तर ही आमचूरची चटणी अगदी फटाफट बनवून तयार होते. या चटणीमध्ये आमचूर असल्यामुळे ती चटणी लवकर घट्ट होते. बघा, छान दाटसर चटणी तयार आहे. तर आता मुंगलेट करूया. त्यासाठी 1 पटी मूग डाळ 2 ते 3 तास स्वच्छ धुवून त्यात पुरेसं पाणी घालायचं आणि 2 तास भिजत ठेवायची. मूग डाळ छान भिजलेली आहे. मूग डाळ लवकर भिजली जाते. डाळीमधलं सर्व पाणी निथळून घ्यायचं, म्हणजे पाण्याचा अंदाज येतो. आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. त्याचबरोबर आपल्याला लागेल 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, चिमूटभर हळद घातल्यामुळे मुंगलेटला कलर छान येतो, 1 चमचा साखर आणि 1 कप पाणी घालून छान बारीक वाटून घेऊ. आता ही वाटलेली मूग डाळ एका भांड्यात काढून घेऊ. बघा, मी अशा प्रकारे छान बारीक वाटून घेतली. आता ही वाटलेली डाळ रईने कमीत कमी 5 मिनिट फेटून घ्यायची. त्यामुळे त्यामध्ये हवा भरली जाते. त्यामुळे मुंगलेट छान हलकं आणि स्पॉन्जी होतं. डाळ अशी 5 मिनिट फेटून घेतली की त्याचा कलर बदलतो आणि डाळ हलकी होते. आता यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार भाज्या घालायच्या आहेत. तुम्ही जेव्हा हे मुंगलेट करणार असाल तेव्हाच यामध्ये भाज्या मिक्स करा. मी इथे 1 कांदा बारीक कापून घेतला. त्याचबरोबर अर्धी वाटी बारीक कापलेलं गाजर किसून घेतलं तरी चालतं. त्याचबरोबर अर्धी वाटी शिमला मिरची बारीक कापून घेतली. अर्धी वाटी टोमॅटो, ते सुद्धा बारीक कापून घ्यायचं. आणि त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरं आणि त्यानंतर अर्धा चमचा ओवा घालताना तो हातावर चोळून घालायचा, म्हणजे त्याची चव वाढते. आता सर्व साहित्य मिक्स करून घेऊ. यामध्ये आपण ओवा घातल्यामुळे मूग डाळ पचायला ती हलकी जाते. सर्व साहित्य छान मिक्स करून घेतलं की आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे 1 चमचा इनो नसेल तर बेकिंग पावडर वापरली तरी चालेल. बेकिंग पावडर नसेल तर बेकिंग सोडा वापरू शकता. फक्त बेकिंग सोडा वापरत असाल तर त्यासोबत 2 चमचे दही घाला, म्हणजे बॅटर छान फर्मेंट होतं. यामध्ये इनो घातल्यानंतर तो हलक्या हाताने मिक्स करायचा, म्हणजे बॅटर छान फुलून वर येतं. इनो मिक्स केला की मिनिटभरात बॅटर फुलून वर येतं. इनो किंवा सोडा वापरायचा नसेल तर आदल्या दिवशी डाळ वाटून ठेवायची, म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत बॅटर छान फर्मेंट होतं. त्यानंतर त्यामध्ये भाज्या मिक्स करायच्या. मुंगलेट बनवण्यासाठी तवा गरम करायला ठेवला. आता आपल्या आवडीनुसार तेल, तूप किंवा बटर अर्धा चमचा घालायचं. मी इथे अर्धा चमचा बटर घेतलं. आता मिश्रणामध्ये एकदा चमचा फिरवून घ्यायचा आणि बॅटर तव्यावर घालायचं. हे मुंगलेट जाडसर असतं, त्यासाठी भरपूर मिश्रण घ्यायचं. ते छान गोल पसरवून घ्यायचं. आता यावर झाकण ठेवून मंद गॅसवर मुंगलेट लालसर होईपर्यंत शिजवून घेऊ. 2 ते 3 मिनिटांनंतर मुंगलेट खालून लालसर होतं. उलटवून घेऊया. आहा, मस्त, खूप छान कलर आला. साईडला थोडंसं बटर घालायचं आणि त्यावर झाकण ठेवून ही बाजू पण लालसर होईपर्यंत भाजून घेऊ. तर दुसरी साईड पण लालसर होईपर्यंत भाजून घेतली. बघा, छान एकसारखा खरपूस कलर आलेला आहे.
आपलं गरमागरम कुरकुरीत आतून नरम आणि स्पॉन्जी मुंगलेट तयार आहे. आता हे काढून घेऊया. यामध्ये भरपूर भाज्या आणि मूग डाळ असल्याने प्रोटीनयुक्त आणि पोटभर नाश्ता होतो. तुम्हाला सकाळी घाई होत असेल तर आदल्या दिवशी मूग डाळ वाटून ठेवायची, म्हणजे दुसऱ्या दिवशी मुंगलेट अगदी लगेच तयार होतात. मस्त चटपटीत आणि अगदी लवकर तयार होणारी आमचूरची चटणी आणि त्यासोबत हाय प्रोटीन असणारे मुंगलेट तयार आहेत. तुम्हाला जर हिरव्या मुगाचे मुंगलेट करायचे असतील तर तुम्ही करू शकता, फक्त त्याचा कलर हिरवा येतो, बाकी काही फरक पडत नाही. तर हे हेल्दी मुंगलेट नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला भेटू अशाच मस्त रेसिपीमध्ये.